नमस्कार मित्रांनो, समाज सुधारक चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका ऐतिहासिक क्रांतीची गाथा उलगडणार आहोत, जिने भारताचे नशीब कायमचे बदलले. ती म्हणजे 1960च्या दशकातील हरित क्रांती. एकेकाळी अन्नासाठी परदेशांवर अवलंबून असलेला आणि उपासमारीशी झुंजणारा आपला भारत देश या क्रांतीमुळे अन्नधान्यात कसा स्वयंपूर्ण झाला? भारतीय शेतकरी कसा खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा बनला? देशाच्या जडणघडणीतील हा अत्यंत प्रेरणादायी आणि थरारक प्रवास आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया भारताच्या या स्वाभिमानी आणि अभिमानास्पद प्रवासाची कथा. भाग 1. स्वातंत्र्योत्तर भीषण परिस्थिती. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण देशासमोर अनेक भयंकर आव्हाने उभी होती. त्यातली सर्वात मोठी समस्या होती ती अन्नाची कमतरता. देशाची लोकसंख्या वेगाने वाढत होती, पण शेतीचे उत्पादन अत्यंत कमी होते. वारंवार पडणाऱ्या दुष्काळांमुळे परिस्थिती अधिकच गंभीर व्हायची. पोटाची खळगी भरण्यासाठी भारताला अमेरिकेकडून मिळणाऱ्या PL-480 या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गव्हावर अवलंबून राहावं लागत होतं. परकीय जहाजे बंदरावर आली नाहीत तर देशात उपासमार होईल अशी भयानक स्थिती होती. हे परकीय अवलंबित्व देशाच्या स्वाभिमानाला ठेच पोचवत होते. देशाला वाचवण्यासाठी एका मोठ्या चमत्काराची नितांत गरज होती. भाग 2. बदलाची ठिणगी. अन्नाच्या या भीषण टंचाईतून मार्ग काढण्यासाठी भारतीय कृषी शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते अहोरात्र विचार करत होते. पारंपरिक बियाणे आणि जुन्या शेती पद्धतीमुळे उत्पादनात मोठी वाढ करणे अशक्य झाले होते. जोपर्यंत शेतीमध्ये विज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत नाही, तोपर्यंत हा देश अन्नात स्वयंपूर्ण होणार नाही हे स्पष्ट झाले होते. याच काळात कृषी क्षेत्रात जागतिक पातळीवर काही महत्त्वाचे संशोधन सुरू होते. भारताने या संशोधनाकडे आशेने पाहिले. देशाला वाचवण्यासाठी शेतीच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली आणि येथूनच एका ऐतिहासिक अशा हरित क्रांतीची पहिली ठिणगी पडली. भाग 3. डॉक्टर बोरलॉग आणि डॉक्टर स्वामीनाथन. हरित क्रांतीचा पाया दोन महान शास्त्रज्ञांच्या कार्यावर उभा आहे. जागतिक स्तरावर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी मेक्सिकोमध्ये गव्हाच्या बुटक्या म्हणजेच ड्वॉर्फ आणि जास्त पीक देणाऱ्या जाती विकसित केल्या होत्या. भारतात या जाती आणण्याचे आणि भारतीय हवामानानुसार त्यात बदल करण्याचे ऐतिहासिक काम डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी केले. डॉक्टर स्वामीनाथन यांनी भारताच्या मातीत या नव्या बियाण्यांची यशस्वी चाचणी घेतली. त्यांच्या या प्रयोगांमुळे भारतीय शेतीला एक नवी दिशा मिळाली. या दोन शास्त्रज्ञांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथांग परिश्रमांमुळेच भारताच्या शेतात खऱ्या अर्थाने हरित क्रांतीचे बीज रोवले गेले. भाग 4. खंबीर राजकीय इच्छाशक्ती. केवळ वैज्ञानिक संशोधन असून चालणार नव्हते, तर त्याला भक्कम राजकीय पाठिंब्याची गरज होती. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि कृषीमंत्री सुब्रमण्यम यांनी ही राजकीय जबाबदारी अत्यंत खंबीरपणे पेलली. त्यांनी देशातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. जय जवान जय किसान या नाऱ्याने शास्त्रीजींनी देशातील शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला. सुब्रमण्यम यांनी कृषी धोरणांमध्ये धाडसी बदल केले आणि संशोधनाला निधी उपलब्ध करून दिला. राजकीय नेतृत्वाची प्रबळ इच्छाशक्ती आणि शास्त्रज्ञांचे ज्ञान यांच्या संगमामुळेच भारताची हरित क्रांती कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतात उतरली. भाग 5. संकरित बियाण्यांची जादू. हरित क्रांतीचे सर्वात प्रमुख अस्त्र होते उच्च उत्पन्न देणारी बियाणे म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटीज. कल्याण सोना, सोनालिका यांसारख्या गव्हाच्या संकरित जातींनी भारतीय शेतीत अक्षरशः जादू केली. पारंपरिक बियाण्यांच्या तुलनेत या नव्या जाती दुप्पट तिप्पट उत्पादन देणाऱ्या होत्या. या बियाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने बुटकी असल्याने खत आणि पाणी जास्त दिल्यावरही वाऱ्याने कोसळून पडत नसत. शेतकऱ्यांनी जेव्हा पहिल्यांदा या बियाण्यांची पेरणी केली आणि येणारे भरघोस पीक पाहिले, तेव्हा त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. या संकरित बियाणांनी भारतीय शेतीचे रूपडेच पालटून टाकले. भाग 6. सिंचनाच्या सुविधांचा विस्तार. नव्या संकरित बियाणांना भरघोस पीक देण्यासाठी फक्त चांगल्या मातीची नाही, तर मुबलक आणि वेळेवर पाण्याचीही आवश्यकता होती. पावसावर अवलंबून राहणारी भारतीय शेती आता सिंचनाकडे वळू लागली. हरित क्रांती यशस्वी करण्यासाठी सरकारने कालवे, धरणे आणि विहिरींच्या निर्मितीवर मोठा भर दिला. विशेषतः पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये सिंचनाचे जाळे वेगाने विस्तारले गेले. हजारो ट्यूबवेल उभारले गेले, ज्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळू लागले.
निसर्गाच्या लहरीपणावर मात करून शेताला पाणी देण्याची ही व्यवस्था हरित क्रांतीचा मजबूत कणा ठरली. भाग 7. रासायनिक खते. पिकांसाठी संजीवनी. संकरित बियाण्यांची भूक मोठी होती. केवळ शेणखत किंवा सेंद्रिय खतांवर त्यांचे पोषण शक्य नव्हते. त्यांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम म्हणजे NPK यांसारख्या रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात गरज होती. सरकारने देशात खत कारखाने उभारले आणि आयातही वाढवली. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात म्हणजे सबसिडीवर रासायनिक खते उपलब्ध करून देण्यात आली. खतांच्या या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून पिकांची वाढ झपाट्याने झाली. रासायनिक खतांनी पिकांना अक्षरशः संजीवनी दिली. आजवर कधीही न पाहिलेले धान्याचे भरघोस उत्पादन या खतांच्या जादूने शक्य झाले आणि शेतांमध्ये हिरवेगार पीक डोलू लागले. भाग 8. कीटकनाशके आणि पीक संरक्षण. जेव्हा पिके जोमाने वाढू लागली तेव्हा त्यांच्यावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाही वाढला. नव्या संकरित जाती या काही प्रमाणात किडींना बळी पडणाऱ्या होत्या. यावर उपाय म्हणून शेतीमध्ये कीटकनाशके आणि तणनाशकांचा वापर सुरू झाला. आधुनिक पद्धतीने पिकांचे संरक्षण कसे करावे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे पिकांचे होणारे मोठे नुकसान टळले आणि शेतकऱ्यांच्या हातात पडणारे उत्पन्न सुरक्षित झाले. पीक संरक्षणाच्या या आधुनिक तंत्रामुळे शेतीतील धोका कमी झाला आणि शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे निश्चित फळ मिळण्याची खात्री निर्माण झाली. भाग 9. पंजाब आणि हरियाणा. क्रांतीची जन्मभूमी. हरित क्रांतीचे मुख्य केंद्र ठरले ते पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशाचा भाग. या राज्यांमधील शेतकरी अत्यंत कष्टाळू आणि नवे बदल धाडसाने स्वीकारण्यास तयार होते. इथली जमीन सुपीक होती आणि सिंचनासाठी पाण्याची उत्तम सोय होती. सरकारने या भागात प्राधान्याने नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली आणि निकाल आश्चर्यकारक होते. पंजाब आणि हरियाणाने देशाच्या अन्नधान्याच्या उत्पादनात एवढी मोठी भर घातली की त्यांना भारताचे अन्नाचे कोठार म्हणजे ग्रॅनरी ऑफ इंडिया म्हटले जाऊ लागले. देशाच्या पाठीवरील उपासमारीचा कलंक पुसून टाकण्यात या राज्यांनी सिंहाचा वाटा उचलला. भाग 10. कृषी विद्यापीठे आणि आधुनिक संशोधन. हरित क्रांतीचा देशभरात प्रसार करण्यासाठी कृषी शिक्षणाची आणि संशोधनाची मोठी गरज होती. याच काळात पंतनगर, उत्तराखंड आणि लुधियाना, पंजाब अशा ठिकाणी आधुनिक कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठांमधून तयार झालेले कृषी पदवीधर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवू लागले. माती परीक्षण, बियाणे निवड, खतांचा योग्य वापर या गोष्टींचे शास्त्रीय ज्ञान शेतकऱ्यांना दिले जाऊ लागले. प्रयोगशाळेतील ज्ञान थेट शेतापर्यंत पोहोचवण्याच्या या प्रक्रियेने हरित क्रांतीला खऱ्या अर्थाने एका मोठ्या लोकचळवळीचे रूप दिले. भाग 11. शेतीचे यांत्रिकीकरण, मेकॅनायझेशन. शेतात उत्पादन एवढं वाढलं की पारंपरिक पद्धतीने शेतीची कामे करणे कठीण होऊ लागले. बैलगाडी आणि नांगराची जागा आता हळूहळू ट्रॅक्टरने घेतली. मशागत, पेरणी आणि काढणीसाठी आधुनिक यंत्रांचा वापर सुरू झाला. कंबाईन हार्वेस्टर्समुळे जे काम करायला महिना लागायचा ते काही तासांत होऊ लागले. यांत्रिकीकरणामुळे वेळेची मोठी बचत झाली आणि शेतीची कार्यक्षमता वाढली. यंत्रांच्या वापरामुळे शेतकरी वर्षातून 2 ते 3 पिके घेऊ लागला. यातून केवळ कृषी क्षेत्रालाच नव्हे तर यंत्रे बनवणाऱ्या औद्योगिक क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली. भाग 12. बँकांचे राष्ट्रीयकरण आणि सुलभ कर्ज. आधुनिक शेती करण्यासाठी ट्रॅक्टर, खते, बियाणे खरेदी करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज होती. सर्वसामान्य शेतकऱ्याकडे एवढा पैसा नव्हता. यावर उपाय म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण केले आणि बँकांचे दरवाजे गरिबांसाठी खुले केले. सहकारी सोसायट्या आणि ग्रामीण बँकांमार्फत शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज मिळायला सुरुवात झाली. सावकाराच्या विळख्यातून शेतकऱ्याची सुटका झाली. या सुलभ आर्थिक पतपुरवठ्यामुळे अगदी लहान शेतकऱ्यालाही हरित क्रांतीच्या प्रवाहात सामील होता आलं आणि तो नवीन तंत्रज्ञान आत्मसात करू शकला. भाग 13. हमी भाव आणि अन्न महामंडळ. शेतकऱ्यांनी भरघोस पीक तर काढले, पण बाजारात धान्य जास्त आल्याने भाव कोसळले तर शेतकऱ्याचे नुकसान झाले असते. म्हणून सरकारने किमान आधारभूत किंमत म्हणजेच
मिनिमम सपोर्ट प्राईस ही संकल्पना आणली. शेतकऱ्यांचे धान्य एका निश्चित दराने सरकार खरेदी करेल ही हमी देण्यात आली. यासाठी भारतीय अन्न महामंडळाची स्थापना झाली. FCIने शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करून मोठ्या गोदामांमध्ये साठवण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक सुरक्षा मिळाली आणि देशाकडे धान्याचा मोठा राखीव साठा तयार झाला. भाग 14. तांदूळ उत्पादनातील क्रांती. सुरुवातीच्या काळात हरित क्रांतीचा सर्वाधिक फायदा गव्हाच्या पिकाला झाला, पण नंतर हा प्रयोग तांदळामध्येही यशस्वी करण्यात आला. IR8 सारख्या भाताच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करण्यात आल्या. विशेषतः आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये या संकरित भाताने मोठी क्रांती घडवली. भाताचे उत्पादन अल्पावधीत दुप्पट झाले. गव्हापाठोपाठ तांदळातही भारत स्वयंपूर्ण झाला. देशातील बहुसंख्य जनतेचे मुख्य अन्न असलेल्या तांदळाची टंचाई कायमची दूर झाली. गहू आणि तांदूळ या दोन्ही प्रमुख पिकांच्या विक्रमी उत्पादनामुळे भारतीय अन्न सुरक्षेचा पाया मजबूत झाला. भाग 1967-68 चे ऐतिहासिक विक्रमी उत्पादन. 1967-68 हे वर्ष भारताच्या कृषी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. यावर्षी गव्हाचे उत्पादन तब्बल 170 लाख टनांवर पोहोचले. हे उत्पादन आधीच्या वर्षांच्या तुलनेत इतके प्रचंड होते की देशाची कोठारे धान्याने ओसंडून वाहू लागली. धान्य ठेवायला जागा उरली नाही म्हणून चक्क शाळा कॉलेजच्या मैदानांवर आणि वर्गांमध्ये धान्य साठवावे लागले. लाल बहादूर शास्त्री यांच्या काळात सुरू झालेले प्रयत्न आता पूर्णत्वास गेले होते. संपूर्ण देशाने एक सुटकेचा निश्वास टाकला. याच ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाला खऱ्या अर्थाने हरित क्रांती हे नाव पडले. भाग 16. अन्नातील परकीय अवलंबित्व संपले. हरित क्रांतीचा सर्वात मोठा राजकीय आणि धोरणात्मक विजय म्हणजे भारताचे अन्नासाठीचे परकीय अवलंबित्व कायमचे संपुष्टात आले. एकेकाळी जो देश अमेरिकेच्या अटी मान्य करायला मजबूर होता, तोच भारत आता ताठ मानेने उभा राहिला. 1970चे दशक उजाडेपर्यंत भारताने अन्नधान्याची आयात जवळजवळ थांबवली आणि PL 480 कराराची बेडी तुटली. भारत स्वतःच्या देशातील जनतेचे पोट भरण्यास पूर्णपणे सक्षम झाला. या स्वयंपूर्णतेमुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वजन वाढले आणि एक स्वाभिमानी, शक्तिशाली राष्ट्र म्हणून भारताची जगात नवी ओळख निर्माण झाली. भाग 17. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी. हरित क्रांतीचा थेट आणि सकारात्मक परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झाला. भरघोस उत्पादन वाढल्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढले. ग्रामीण भागात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पैसा खेळू लागला. ज्या शेतकऱ्यांकडे साधी सायकल नव्हती, त्यांच्या दारात ट्रॅक्टर आणि मोटारसायकली आल्या. कच्च्या झोपड्यांच्या जागी विटांची पक्की घरे उभी राहिली. शेतकरी आपल्या मुलांना शहरात चांगले शिक्षण देऊ लागले. ग्रामीण भागात रस्ते, वीज आणि बाजारपेठांना वेगाने विकास झाला. हरित क्रांतीने भारतीय शेतकऱ्याला एक सन्मानजनक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत सुरक्षित आयुष्य जगण्याची मोठी संधी दिली. भाग 18. उपासमारीवर मात आणि सामाजिक स्थैर्य. अन्नाच्या टंचाईमुळे देशात जो सामाजिक असंतोष निर्माण होण्याची भीती होती, ती हरित क्रांतीने कायमची मिटवली. देशात पुरेसे अन्न उपलब्ध झाल्यामुळे कुपोषण आणि उपासमारीचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले. स्वस्त धान्य दुकानांमार्फत गरिबातील गरीब माणसापर्यंत अन्न पोहोचवणे शक्य झाले. पंजाबच्या शेतकऱ्याने पिकवलेला गहू देशाच्या कानाकोपऱ्यातील माणसाचे पोट भरू लागला. यातून एक राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली. देशाच्या कोणत्याही भागात दुष्काळ पडला तरी गोदामातील धान्यामुळे तेथील लोकांना जगवता येऊ लागले. या क्रांतीने देशाला खऱ्या अर्थाने मजबूत बनवले. भाग 19. दुसरी बाजू. पर्यावरणाचे झालेले नुकसान. समीक्षा. समाज सुधारक म्हणून आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहणे आवश्यक आहे. हरित क्रांतीने देशाला वाचवले, पण काळानुसार तिचे काही गंभीर दुष्परिणामही समोर आले. रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा नैसर्गिक पोत खराब झाला आणि कॅन्सरसारखे आजार वाढले. सिंचनाच्या अतिरेकामुळे भूजल पातळी अत्यंत वेगाने खालावली. तसेच या क्रांतीचा फायदा मुख्यतः बागायती क्षेत्रातील मोठ्या शेतकऱ्यांना जास्त झाला, ज्यामुळे प्रादेशिक विषमता वाढली. पर्यावरणाचे झालेले हे मोठे नुकसान हा आज आपल्यापुढील एक गंभीर प्रश्न आहे, ज्यावर आपल्याला गांभीर्याने विचार करावाच लागेल. भाग 20. भविष्यवेध. सदा हरित क्रांतीची गरज. हरित क्रांती हा भारताच्या इतिहासातील एक अद्वितीय टप्पा होता, ज्याने करोडो लोकांचे प्राण वाचवले. पण आता आपल्याला पुढे जायचे आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनीच आपल्याला सदा हरित क्रांतीचा नवा मंत्र दिला आहे. यामध्ये उत्पादन तर वाढवायचे आहे, पण पर्यावरणाचा समतोल राखून.
सेंद्रिय शेती, पाण्याचे सूक्ष्म नियोजन आणि हवामान बदलाला तोंड देणारी नवी बियाणे यावर आता भार द्यावा लागेल. हरित क्रांतीने आपल्याला स्वाभिमान दिला. आता सदा हरित क्रांतीने आपल्याला शाश्वत विकास साधायचा आहे. निसर्गाशी मैत्री करून शेती वाचवण्याची जबाबदारी आता आपल्या पिढीवर आहे.